नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 4.3चा क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत 9th स्टँडर्डचा. तर चला तर मग 3 नंबरचा क्वेश्चन नंबर बघूया. आपण पार्ट 1 मध्ये 1 and 2 क्वेश्चन सॉल्व केले आहेत. आता हा पार्ट 2 आहे. इथे क्वेश्चन नंबर 3 and 4 आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. इफ 3a plus 7b upon 3a minus 7b equals to 4 upon 3, find the value of ratio 3a square minus 7b square upon 3a square plus 7b square. आता गिवन काय आपल्याला हे दिलेलं आहे 3a plus 7b upon 3a minus 7b equals to 4 upon 3. चला तर मग आता सॉल्व करून घेऊया. आता आपण इथे वापरू बाय कंपोनंडो डिव्हिडंडोची प्रॉपर्टीज वापरणार आहोत आपण. तर मग आता आपण याला ए मानून घेऊया आणि याला बी मानून घेऊया. ठीक आहे. मग ए येतो 3a plus 7b plus 3a minus 7b. म्हणजे असं a plus b upon b a minus b या पद्धतीने येईल. ही आपली कंपोनंडो डिव्हिडंडोची प्रॉपर्टी आहे. डिवायडेड बाय 3a plus 7b minus 3a minus 7b equals to इथे 4 plus 3 म्हणजे c plus d आणि c minus d. ओके, आलं लक्षात. तर मग आता आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेणार आहोत. 3a plus 7b plus 3a minus 7b upon 3a plus 7b minus 3a plus 7b equals to आता ह्या दोघांचे टोटल केल्यावर इथे येतो 7 आणि यांच्यातून मायनस केल्यावर इथे राहतो 1. ओके, मग आता इथे प्लस मायनसच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॅन्सल होऊन जातील. इथे प्लस मायनस 3a आहे, हा प्लस 3a आहे, हा कट होऊन जाईल. इथे मायनस 7b आहे, इथे प्लस 7b आहे, हा कट होऊन जाईल. मग इथे 3a प्लस 3a इथे येईल 6a आणि इथे 7b प्लस 7b इथे येईल 14b इक्वल्स टू 7/1. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता हे जी व्हॅल्यू मिळाली आहे ती आता ए आणि बीची व्हॅल्यू मिळाली आहे आणि हा नंबर आहे याला पण आता आपण ह्या नंबरने मल्टिप्लाय करून घेऊया. मग इक्वल्स टू a अपॉन b इक्वल टू 7/1 इंटू आता ही आपण इन्व्हर्स करून घेऊया म्हणजे डिनॉमिनेटर वरती येईल आणि न्यूमेरेटर हा खाली जाईल. ओके, मग 14 7s are 9a upon b equals to 98 upon 6 1s are 6a. ओके, मग याला 3 ने डिवाइड करून घेऊया. इथे येईल 49/3. 2 ने डिवाइड केलं सॉरी याला. आता आपण इथे काय करूया स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल्स टू याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचे म्हणजे इथे येईल 2401/9. ठीक आहे. आता मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 3/7. ठीक आहे. मग इथे 3/7 इंटू a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल्स टू मग आता हे पण 3/7 इंटू 2401/9. ठीक आहे. मग हे याने मल्टिप्लाय केल्यावर इथे 3a स्क्वेअर येतो अपॉन 7b स्क्वेअर. ओके, आणि इथे येईल हे मल्टिप्लाय केल्यानंतर इथे येईल मल्टिप्लाय म्हणजे हे डिवाइड होऊन जाईल 3 1s 3 3 3s 9 7 1s 7 7 3s 21
इथे उरतात 3, 7 4 जार 28, इथे उरतात 2 आणि 7 3 जा 21. मग इथे येतं 343/3. ठीक आहे. परत इथे आपण काय वापरणार आहोत, कॉम्पोनंडो डिव्हिडंडोची प्रॉपर्टी वापरणार आहोत. बाय 3a² + 7b² अपॉन 3a² - 7b² इक्वल्स टू इथे 343 मायनस 3 प्लस 3 येईल इथे, 343 मायनस 3 येईल इथे. ठीक आहे. आता पुढे येईल हे आपण हे मायनस प्लस करून घेऊया. 3a² + 7b² अपॉन 3a² - 7b² इक्वल्स टू, आता हे 343 + 3 केल्यावर 346 होतील आणि इथे 343 - 3 केल्यावर 340 येतील. देअरफॉर 3a² + 7b² अपॉन 3a² - 7b² इक्वल्स टू, आता याला जर 2 ने डिवाइड केला तर मग इथे येतो 173/170. आता हे आपण इन्व्हर्स घेऊया बाय इन्व्हर्टंडो. थ्री a² - 7b² अपॉन 3a² + 7b² इक्वल्स टू 170/173. ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट आहे x² + 12x - 20 अपॉन 3x - 5 इक्वल्स टू x² + 8x + 12 अपॉन 2x + 3. तर आपल्याला हे जे गिवन दिलेलं आहे एक्झाम्पल ते मी इथे सोल्युशनमध्ये राईट करून घेतलं आहे. चला तर मग आता आपण ते पुढे सॉल्व करूया. मल्टिप्लाइंग बाय 1/4 on both sides. Therefore x² + 12x - 20 अपॉन मल्टिप्लाय केला म्हणजे हा 4 खाली येतो, मग इथे येतं 3x - 5 इक्वल्स टू x² + 8x + 12 अपॉन इथे 4 येईल, इथे येईल 2x + 3. ठीक आहे. आता हा 4 जो बाहेर आहे त्याने ब्रॅकेटमधल्या व्हॅल्यूजला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. आता आपण हे सॉल्व करूया. x² + 12x - 20 अपॉन 4 3 जार 12x - 4 5 जा 20 इक्वल्स टू x² + 8x + 12 अपॉन 4 2 जा 8x 4 3 जा 12x. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीने आपलं आन्सर जे आहे ते आलेलं आहे. आता आपण इथे बाय डिव्हिडंडोची प्रॉपर्टी वापरणार आहोत. x² + 12x - 20 मायनस, आता हा b असल्यामुळे इथे येईल 12x - 20 अपॉन 12x - 20 डिवायडेड बाय b येतो फक्त. इथे येईल x² + 8x - 12 मायनस 8x + 12. ठीक आहे. इथे डिवाइडला येईल 8x + 12 येईल. ठीक आहे. आता हे जे आहे ब्रॅकेट्स इथे आपण ते ब्रॅकेट्स काढून आणि पुढे सॉल्व करून घेऊया. इक्वल येईल
एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 मायनस 12 इथे एक्स इथे प्लस 20 येईल इक्वल्स टू इथे येईल अपॉन 12x मायनस 20 येईल. ते येईल एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 12 इथे प्लस 12 आहे इथे येईल मायनस 8x आणि हे मायनस प्लस मायनस मायनस 12 येते. ठीक आहे. अपॉन 8x प्लस 12 येईल. ठीक आहे. आता इथे बघा हा प्लस 12x आहे, हा मायनस 12x आहे, हा कॅन्सल होईल. हा मायनस 20 आहे, हा प्लस 20 आहे. हा प्लस 8 आहे, मायनस 8 आहे. हा प्लस 12 आहे, हा मायनस 12 आहे. हे काय होतील, हे कट होऊन जातील. मग इथे राहतं काय एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 8x प्लस 12. ठीक आहे. बघा हे एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 येतं, इथे एक्स स्क्वेअर अपॉन 12x प्लस 12 येतो. ठीक आहे. मग आपल्याला आता एक्स स्क्वेअर हे कट करण्यासाठी त्याला आपल्याला 1 अपॉन एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय केलं इथे एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अपॉन 8x मायनस 12 इंटू 1 अपॉन एक्स स्क्वेअर आणि खाली घेतले मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग हे एक्स स्क्वेअर कट झालं, एक्स स्क्वेअर कट झालं, हा एक्स स्क्वेअर कट झाला, हा एक्स स्क्वेअर कट झाला. मग खाली येतं आपलं 1 अपॉन 12x मायनस 20 1 अपॉन 8x प्लस 12. मग आपण हे व्हेरिएबल असलेल्या हे इक्वेशन आपण मांडून घेतलेलं आहे. ठीक आहे. आपण हे इक्वेशन मांडून घेतलेलं आहे. आता व्हेरिएबलसोबत असलेले नंबर्स आपण एक साईडला घेतले आणि नॉन व्हेरिएबलचे एका साईडला घेतले. या 12मधून 8 गेल्यावर इथे 4x येतो आणि इथे 12 प्लस 20 केला 32 येतो. मग आपण हा एक्स घेतला, हा 4 इकडे डिवाईडला घेतला, मग 32 अपॉन 4 येतो. 4च्या टेबलमध्ये 32 येतो. 4 8 जार 32. मग एक्सची व्हॅल्यू एकतर 0 येईल एकतर 8 येईल, म्हणून x इक्वल टू 0 और x इक्वल टू 8 इज द सोल्युशन. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. तर हे जे आहे हे पॉलिनॉमिनल इक्वेशन आहे. तर याचा आन्सर आपल्याला x इज इक्वल टू 0 येऊ शकतो आणि x इज नॉट इक्वल टू 0 येऊ शकतो. म्हणून लेट अस फर्स्ट डिसाइडेड वेदर x इज इक्वल टू 0 और x इज नॉट इक्वल टू 0. f(x) इज इक्वल टू 0. LHS इक्वल टू आता ज्याच्यासोबत x नाही ते आपण इथे व्हॅल्यूज घेतल्या आहे 63 अपॉन 12 अँड RHSला कोणत्या आहे 3 अपॉन मायनस 5 आहे त्या आपण इथे घेतलेल्या आहेत. आता ही जी टर्म आहे याला 3ने डिवाइड होतो आहे. 3 4 जार 12 आणि 3 1 जा 3 3 2 जा 6 3 1 जा 3 म्हणजे 21 अपॉन 4 LHS आपल्याला साईड मिळते. इथे कशाने डिवाइड होत नाही म्हणून ही RHS आहे इक्वल टू 3 मायनस 5. मग LHS इज नॉट इक्वल टू RHS म्हणजे दोघं साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सेम येत नाही आहेत. इफ x इज नॉट इक्वल टू 0 मग आपल्याला जिथे 0 नाही आहे एक्सची किंमत ती टर्म आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे. 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 इक्वल्स टू 2x प्लस 3x मायनस 5 ही आपल्याला आता दिली आहे. जर मग त्याच्यातून आपल्याला 5 हा कॉमन निघतो. 5ने ह्या दोघं टर्म ज्या आहेत त्या डिवाइड होतात. ठीक आहे. 5x त्याच्यातून कॉमन निघतो आहे म्हणून म्हणजे आपण इथे साईडला रफ वर्क केला आहे. 10x अपॉन 5 घेतलं म्हणजे 5 1 जा 5 इथे एक्स स्क्वेअर आहे इथला एक एक्स कट होतो. मग इथे 2x येतो म्हणजे 5 2 जा 10 आणि उरलेला हा x आपण इथे घेतला हा इथे 2x येतो आणि 5 1 जा 5 इथे पण फक्त x उरतो. इथे एक्स स्क्वेअर असल्यामुळे x उरतो. x आपला 5x सोबत आहे. ठीक आहे. परत जर 15ला 5xने डिवाइड केला तर मग 5 3 जा 15 येतात म्हणून इथे 3 येतो आणि 5 5 जा 25 येतात आणि x ऑलरेडी आपल्या 5 सोबत आहे म्हणजे 5x इंटू 5 केल्यावर 25x हे आन्सर येतं. ठीक आहे. म्हणून आपण इथे हा 5x कॉमन काढला आहे आणि इथे आपली टर्म आली आहे 5x इन ब्रॅकेट 2x प्लस 3 प्लस 63
5x अपॉन 5x इन ब्रॅकेट x मायनस 5 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 12 म्हणजे 5x इंटू 2 केल्यावर 10x येतात, 5x इंटू 3 केल्यावर इथे 15x येतात, 5x इंटू x केल्यावर इथे 5x स्क्वेअर येतात आणि 5x इंटू 5 केल्या इथे 25x येतात प्लस 12 ॲज इट इज येतो आणि ही जी टर्म आहे आपण ती ॲज इट इज इथे घेतलेली आहे. आता इथे देअर फॉर सबस्टिट्यूटिंग a फॉर 2x प्लस 3 अँड b फॉर x मायनस 5 म्हणजे ही जी टर्म आहे आपण याला a आणि याला b मानून घेणार आहोत. मग इथे 5xa प्लस 63 5xb प्लस 12 येतो आणि ही टर्म पण सेम टर्म येते म्हणून यालाही a आणि यालाही b मानून घेतलेलं आहे. मग आता ही जी इथे टर्म आपण घेतली आहे याचा आता इथे काय होणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. मग इथे येईल b इंटू 5xa प्लस 63 आणि a इंटू 5xb प्लस 12. ठीक आहे. मग बीने याला मल्टिप्लाय केल्यावर इथे 5xab येईल आणि बीने 63ला मल्टिप्लाय केल्यानंतर 63b येईल इक्वल्स टू इथे येईल 5xab एने मल्टिप्लाय केल्यावर प्लस 12ला मल्टिप्लाय केल्यावर 12a येईल. ठीक आहे. मग ही सेम टर्म इथे तर आपण ही कॅन्सल केलेली आहे. मग इथे उरतात 63b आणि 12b येतं. 63b इक्वल टू 12b. पण ह्या दोघं टर्म ज्या आहेत त्या 3ने डिवायडेबल आहेत म्हणून याला आपण काय केलं आहे 3ने डिवाइड केलं आणि 3 4 जा 12 आणि 3 1 जा 3 3 2 जा 6 आणि 3 1 जा 3 म्हणजे इथे येतात 21b इक्वल्स टू 4a. डिवायडिंग बोथ साईड बाय 3 आपण काय केलं आहे याला 3ने डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. मग सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ a अँड b देअरफॉर आता मग ह्या 21 एला आपण बीला आपण काय मानलं होतं x मायनस 5 आणि आणि इथे 4 आला आहे 4a म्हणजे काय आलं 2x प्लस 3. आपले ज्या वरचे आपण a आणि b मानून घेतल्या होत्या त्या टर्म आपण आता इथे फिल केलेल्या आहेत. मग इथे येतो 21x इंटू x 21x येतो 21 इंटू 5 105 येतो इक्वल्स टू 4 इंटू 2 8x येतो प्लस 4 3 जा 12 येतो. मग व्हेरिएबल असणाऱ्या टर्म आपण एका साईडला घेतल्या आणि नॉन व्हेरिएबलच्या टर्म एका साईडला घेतल्या. इथे प्लस आहे हा इकडे येताना मायनस होईल, हा इथे मायनस आहे इकडे जाताना हा प्लस होईल. यांची प्लस केल्यावर इथे येतं 117, यांची मायनस केल्यावर इथे येतं 13x. मग हे एक्सची किंमत काढायची मग 170 अपॉन 30 होतील. एक्स इक्वल टू 117 अपॉन 13. मग 13 1 जा 13 आणि 13 9 जा 117. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 9 इज द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. ठीक आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 17 अपॉन 8. आता इथे काय आहेत व्हॅल्यू सेम आहेत, वरती प्लस आहे मायनस आहे म्हणजे हे कंपोनंडो डिव्हिडंडो प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे. हे आपल्याला सॉल्व करायला इझी जातं. ठीक आहे. मग आपण इथे लिहून घेऊया सोल्युशन इक्वल टू 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 17 अपॉन 8. इथे येईल बाय कंपोनंडो डिव्हिडंडोची प्रॉपर्टी. ठीक आहे. मग आता आपण याला a मानूया आणि याला b मानूया. आता त्या पद्धतीने मांडून घेऊया. हे इक्वल्स टू इन ब्रॅकेट 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ते 2x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अपॉन
17 + 8 आणि 17 - 8 येईल इथे. ठीक आहे, आता आपण हे ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेऊया. -1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x + 1 - 2x 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू इथे 25 होता, त्याची टोटल केल्यावरती डिवायडेड बाय 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 9. 17 मधून 8 गेल्यावर इथे 9 होतं. ठीक आहे, तर इथे इक्वल्स टू 2 × 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता वरती ही टर्म किती वेळा आली आहे? ही 2 टाईम आलेली आहे. ठीक आहे, ही टर्म ही प्लसमध्ये आहे, ही मायनसमध्ये, ही कट होऊन जाईल. ठीक आहे, इथे पण काय 2 × 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ही टर्म जी आहे ही 2 टाईम आली, ही टर्म मायनसमध्ये आहे, ही कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, इथे उरतो 25/9. इथे येईल देअरफॉर आता इथे येईल देअरफॉर 2x हा डिवाइडचा याचा आपण हा 2 काय होईल कट होऊन जाईल. मग इथे उरतात आपले 2x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याचा स्क्वेअर काढायचा आहे आणि याचाही रूट येईल. मग ह्या दोघं साईडचा बोथ साईडचा काय येईल, याचा पण स्क्वेअर कट होऊन जाईल आणि याचा पण रूट येईल. ठीक आहे, मग इथे हा 25 आणि 9 आहे. मग इथे टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड square root of both side equal to 2x + 1 upon 2x - 1 म्हणजे हा स्क्वेअर हा कट होऊन जाईल. स्क्वेअर रूट काढल्यावरती इक्वल्स टू याचा काय येतो 5 × 5 = 25 म्हणजे इथे 5 येतो. 9 चा 3 × 3 = 9 5/3 येईल. ठीक आहे, मग आता हे जे आहे हे काय होईल इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार आहे. मग इथे येईल 3 × 2 म्हणजे आपण इथे मांडून घेऊया 3 × 2x + 1 = 5 × 2x - 1. ओके, मग कसं येईल इथे तुझा 6x आणि 3 × 1 = 3 = 5 × 2 10x - इथे 5 येईल. ठीक आहे, आपण व्हेरिएबलच्या टर्म एक साईडला घेऊया इक्वल टू -5 - 3. ठीक आहे, मग इथे तर लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते म्हणजे इथे -4x येईल इक्वल टू ह्या दोघं मायनस मायनसची टर्म यांची प्लस होईल म्हणजे इथे 8 येईल. मग देअरफॉर x = -8/-4. मग 4 × 1 = 4 4 × 2 = 8. देअरफॉर x = 2 ही व्हॅल्यू येते आणि दोघं टर्म ह्या मायनसमध्ये असल्यामुळे हे x = हा पॉझिटिव्ह नंबर आहे. तर समजलं सर्वांना. आता 4th नंबरचं एक्झाम्पल आहे √4x + 1 प्लस सेकंड √x + 3 अपॉन 4x √4x + 1 -√x + 3 म्हणजे ह्या सेम टर्म आहेत. हे पण कंपाऊंड डिव्हिडंडचाच फॉर्म आहे इक्वल टू 4/1. ठीक आहे, मग आता आपण हे सॉल्व करून घेऊया. ते गिवन सोल्युशन घेऊया. √4x + 1 प्लस √x + 3 अपॉन √4x + 1 -√x + 3 इक्वल टू 4/1. इथे लिहूया आपण बाय कंपाऊंड डिव्हिडंड प्रॉपर्टी.
ठीक आहे. आता आपण याला ए बीच्या फॉर्ममध्ये मांडून घेऊया. √4x+1 प्लस √x+3 प्लस √4x+1 मायनस √x+3 अपॉन 4x+1 प्लस √x+3 माइनस 4x+1 माइनस x+3 इक्वल टू 4+1 and 4-1. ठीक आहे. इथे पण मग आता ही टर्म मायनसमध्ये आहे, ही टर्म मायनसमध्ये, ही कॅन्सल होऊन जाईल. ही टर्म मायनस ही टर्म मायनसमध्ये आहे, ही टर्म मायनसमध्ये, ही पण काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. इथे राहते मग आपल्याकडे 2 × √4x+1 अपॉन इथे राहते, हे दोघं मायनस मायनस प्लस होतात म्हणून x+3 इक्वल टू इथे 4+1 5 आणि 4मधून 1 कट झाला, इथे 3. ठीक आहे. हे दोघं न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे 2 कट होऊन जातील. इथे येतो 4x+1 अपॉन √x+3 इक्वल्स टू 5/3. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, का तर ह्या रूट कॅन्सल होण्यासाठी. इक्वल टू 4x+1 अपॉन x+3 इक्वल टू, जर इथे स्क्वेअरिंग केल्यानंतर हे यांचे रूट कॅन्सल होतील आणि यांचा स्क्वेअर येईल, म्हणजे 5 5 25 आणि 3 3 9. ओके. तर मग आता ह्याचं आपण काय करून घेऊया, क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल. इथे येईल 9 × 4x+1 इक्वल टू 25 × x+3. ठीक आहे. मग इथे येईल 9 4 36x + 9 इक्वल टू 25x प्लस 25 3 75. ओके. ह्या पद्धतीने आले. मग इथे येईल, हे आपण जे व्हेरिएबल्ससोबत आहेत ते नंबर्स बाजूला घेऊया. हा इथे प्लस आहे, हा इकडे जाताना मायनस होईल. 25x इक्वल टू, आता हा इकडे प्लस आहे, इकडे जाताना मायनस होईल, म्हणजे 75 - 9 आहे. ठीक आहे. मग इथे याच्यात आन्सर येतं 11x इक्वल टू 66. ठीक आहे. देअरफॉर x इक्वल टू 66/11. हा इकडे मल्टिप्लायला इकडे येताना डिवाइड होईल. 11 1 = 11, 11 6 = 66. देअरफॉर x इज इक्वल टू 6. ही त्याचं आन्सर असणार आहे. नंबर 5 आहे. इन ब्रॅकेट 4x+1 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 2x+3 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर अपॉन 4x² प्लस 12x प्लस 9 इक्वल टू 61/63. ठीक आहे. मग हे गिवन आहे आपल्याला. (4x+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x+3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4x² प्लस 12x प्लस 9 61/36. आता ही जी प्रॉपर्टी आहे इथे फक्त बाय डिव्हिडंडो अप्लाय होणार आहे, बाय डिव्हिडंडोची प्रॉपर्टी. मग इथे येईल 4x+1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 61 - 36/36 आणि डिनॉमिनेटर ॲज इट इज राहील, म्हणजे इथे 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येईल हा प्लस आणि ही मायनसची टर्म काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. 4x+1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ते 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर हेच बाकी राहतं.
ठीक आहे. इथे येईल या दोघांचे मायनस केल्यावरती इथे 25 येईल आणि इथे 36 येईल. मग इथे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड इक्वल्स टू 4x + 1/2x + 3. म्हणजे स्क्वेअर रूट जर घेतला तर हे स्क्वेअर कॅन्सल होतील आणि यांचाही रूट येईल. 25चा 5 रूट येतो आणि 36चा 6 येतो. आता या दोघांमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे 6 × 4x + 1 इक्वल्स टू 5 × 2x + 3. इथे 6 4 जा 24x + 6 इक्वल्स टू 5 2 जा 10x + 5 3 जा 15. मग आपण व्हेरिएबल असलेले एका साईडला घेऊया. 24x - 10x इक्वल टू 15 - 6. इथे प्लस आहे, इकडे जाताना ते मायनस होईल. मग इथे उरतात 14x इक्वल्स टू 9. मग आता आपल्याला एक्सची किंमत द्यावर फॉर x इज इक्वल्स टू 9/14. हे डिवाइड होत नाही म्हणून एक्सची किंमत येते 9/14. ठीक आहे, समजलं सर्वांना. आता 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. 3x - 4 ब्रॅकेट कंप्लीट क्यूब - x + 1 ब्रॅकेट क्यूब in bracket 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस in bracket x + 1 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 61/189. आता सोल्युशन आहे 3x - 4 ब्रॅकेट क्यूब x + 1 ब्रॅकेट क्यूब अपॉन 3x - 4 क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब 61/189 बाय इन्व्हर्टंडो. आता जी इन्व्हर्टंडो म्हणजे जी डिनॉमिनेटरची साईड आहे ती वरती न्यूमिरेटरला जाईल आणि न्यूमिरेटरची साईड जी आहे ती डिनॉमिनेटरला येईल. 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब. इथे 3x - 4 ब्रॅकेट क्यूब x + 1 ब्रॅकेट क्यूब टू 189/61. ठीक आहे. आता इथे आपण कंपोनंडो डिव्हिडंडोची प्रॉपर्टी वापरणार आहोत. ठीक आहे. इन ब्रॅकेट 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब प्लस 3x - 4 ब्रॅकेट क्यूब x + 1 ब्रॅकेट क्यूब अपॉन 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x + 1 ब्रॅकेट क्यूब मायनस 3x - 4 ब्रॅकेट क्यूब x + 1 ब्रॅकेट क्यूब. इकडे 189 + 61/189 - 61. ठीक आहे. आता आपण हे जे आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेणार आहोत. x + क्यूब अपॉन 3x - 4 ब्रॅकेट क्यूब प्लस x -3x - 4 ब्रॅकेट क्यूब x + 1 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे. इथे येतात 250/128. ठीक आहे. मग इथे आता हे प्लस आहे, हे मायनस आहे, कट होऊन जाईल. हे मायनस आहे, प्लस आहे, कट होऊन जाईल.
ते राहतं काय मग 2 × 3x - 4 ब्रॅकेट क्यूब अपॉन 2 × x + 1 ब्रॅकेट क्यूब. हा 2 कट होऊन जातो. देअरफॉर 3x सॉरी इथे याचा आपण जर डिवाइड केला तर इथे 128/64 राहतात. देअरफॉर मग 3x - 4 क्यूब अपॉन x + 1 क्यूब = 125/64 येतात. ठीक आहे. 2ने डिवाइड केल्यावरती आता टेकिंग स्क्वेअर क्यूब रूट घेऊया आपण. टेकिंग क्यूब रूट = 3x - 4 म्हणजे यांच्या वरती क्यूब होता तो कॅन्सल होऊन गेला आणि 125चा क्यूब येतो 5 आणि 64चा क्यूब रूट येतो 4. हा क्यूब रूट आहे, क्यूब बोललं गेलं. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे = 4 × 3x - 4 = 5 × x + 1. मग 4 3s are 12x - 4 4s are 16 = 5x + 5. इथे आता जे आहे हे 12x हा इकडे येताना प्लस होईल, प्लस आहे हा मायनस होईल. 5x = हा प्लस मायनस इकडे जाताना तो प्लस होईल +16. 12मधून 5x गेल्यावर इथे 7x राहतात = या दोघांची टोटल केल्यावर 21. मग देअरफॉर x = 21 मल्टिप्लायला इकडे जाताना डिवाइड. 7 × 1 = 7, 7 3s are 21. मग देअरफॉर x = 3 ही व्हॅल्यू आलेली आहे. समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.